आम्ही म्हणजे आम्ही येडे 3 तास आम्ही इथे असं ना मी इथं थांबलोय. आम्हाला VIP दर्शन नाही भेटू शकत का? नक्की या गावाशीला. चला. अतिशय घनदाट जंगल आणि तीर्थक्षेत्रामुळे हे पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ पण बनलेलं आहे. हे मध्येच बसले मला माझा त्याला काय बोलू पण शकत ना भांडून कंटाळलो म्हणजे. तिथून ते उगम होते मित्रांनो. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी स्पेशल खाली आलोय आणि इथे एक साप पण आहे. करवंद खाली एवढी म्हणजे त्यात मीठ वगैरे टाकून खायचे अजून भारी असत. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉग चॅनल एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय फिरायला आणि हे सगळं झालेलं आहे. तर बाबा बोले गाडी बिडी तुम्हाला भेटणार नाही, मी तुम्हाला फिरून आणतो म्हणून. समज रहे हो ना. तर आज आम्ही चाललोय भीमाशंकरला आणि सगळे फॅमिली चाललोय. आजी बाबा मावशी वगैरे सगळे चाललोय. तर आजची ट्रिप एकदम मस्त होणार आहे आज नक्की बघा, कारण की आज गाडी मी नाही चालवणार आहे, आज गाडी बाबा चालवणार आहेत. तर चला, आज फक्त जुई मावशी नाही येणार आहे आपली, ती बिचारी घरी थांबते. तर आपण निघूया चला. माऊ बोलली माझी भाचा एवढा कारनामे करतो, एक जण तरी वकील पाहिजे घरात, बरोबर अभ्यास करायला थांबले. बड़ा हरामी हो बेटा. चल येऊ का माऊ, बाय बाय. चला मित्रांनो जाऊया आता आपण, चला. थांबले सगळे. A few minutes later. मित्रांनो हे आपलं गावचं मंदिर आहे. पहिले आपण आपल्या गावच्या मंदिरात पाया पडू आणि मग इथून जाऊया. पाहू शकतो स्टार्टिंगला गणपती बाप्पा आहेत. आतमधून तुम्हाला दाखवतो, एकदम मस्त मंदिर मित्रांनो. ज्या हाताने लागला मित्र त्याच हाताने घंटी वाजवली मी जोरात. हात तरी बरं होईल मित्रांनो त्या नादाने. पाहू शकता इथं आपल्या विठ्ठल रुक्मिणी पाहू शकता तुम्ही. आणि इथं पूर्ण आपल्या देवांचे आणि संतांचे फोटो लावलेत बाजूने मित्रांनो. पाहू शकता इथे राम सीता लक्ष्मण आणि आपले बजरंगबली. आणि इथे पाहू शकता भैरवनाथ मित्रांनो. आणि बाजूलाच पाहू शकता मित्रांनो महादेव आणि पार्वती. तर चला आपण आता निघूया इथून बाहेर आणि आपली ट्रिप चालू करूया पुढची. चला तर मित्रांनो आता आपण निघूया. सगळे बसले का रे, सगळे बसले ना. चला बाबा निघायचं का, चला. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आता आपण नाश्ता करायला थांबलोय. आता सध्या सकाळचा नाश्ता करून घेऊ पाहिजे. हे मावशी मोबाईल ठेव, आहो घ्या आधी. बाबा हॅपी बर्थडे. आजी हॅपी अॅनिव्हर्सरी. पार्टी कोण देते, पार्टी कोण देते? बाबा तुम्ही देता पार्टी का आजी देते? मी चला कॅन्सल, पार्टी कॅन्सल, चला गाडीत बसा. तर मित्रांनो आपली पुण्याची फेमस मिसळ आहे. तुम्ही पण आलात पुण्यामध्ये कधी तर मिसळ नक्की ट्राय करा. काय ग माऊ, बरोबर ना? हो. चला खाऊन घेऊ आता, उशीर तरी घ्यायला. हा याला सॅम्पल बोलतात. तरी नाही बादली देते छोट्या, ती मागवायला विसरू नका. चला खाऊया. 1 hour later. मित्रांनो आपण आजीला ना कॉम्प्लिमेंट देऊया. आजी मिसळ भारी होती का? हा एकदम टेस्टी होती. हा नंतर मग परत त्यांनी मिसळ मागे. अहो एवढी टेस्टी बनवली ना तुम्ही मिसळ, काय सांगू, लय भारी. तू काढतो का काय माझा व्हिडिओ काढतो युट्यूबला डायरेक्ट. मस्त आले का मिसळ? या नक्की या. इथं काय आहे अनंत हॉटेल आनंद. आजीकडे या. मस्त आजीने मिसळ बनवलेली एकदम टेस्टी. अरे वा. आवडल्या का आजी आपल्याला? एकदम भारी. मी आलोय मुंबईवर ना. मुंबईला कुठे राहतात? मुंबईला वाशीला. आम्ही उतरवलेला असतो गोदर. विक्रोळीला. हा. अहो जवळच आहे की. हा, गोदर. आम्ही तुमच्या इथं खाला, आमच्या घरी पण या कधी खायला. हा या नक्की या का वाशीला. हा चला. चला मित्रांनो मस्त होती मिसळ, तुम्ही पण एकदा नक्की खायला. तर मित्रांनो आपण इथून जाताना ना रस्त्याला तुम्हाला साईडला डिंबे धरण सुद्धा लागते, पाहू शकता तुम्ही इथे. आणि हा सरळ रस्ता आहे आपला. तर मित्रांनो आता आपण जिथे चाललोय भीमाशंकरला. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण आहे आणि हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये हे भीमाशंकर ठिकाण आहे. या ज्योतिर्लिंगातून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी भीमा नदी एक नदी आहे आणि त्या भीमा नदीचं उगमस्थान हे भीमाशंकर येथून होते. अजून त्या माहिती बाबा काय सह्याद्रीच्या कुशीत बसलेलो अभयारण्य आहे हे भीमाशंकर. माऊ थोडी माहिती दे.
बोल. अतिशय घनदाट जंगल आणि तीर्थक्षेत्रामुळे हे पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ पण बनलेलं आहे. अच्छा. आणि इथं भीमाशंकर मध्ये हे मंदिर सोडून कोकण कडा, पुन्हा गुप्त भीमाशंकर, नागफणी हे पण ठिकाण पाहण्यासारखे आहेत. अच्छा, आज आपण जाणार आहे का तिकडं? आपण जाणार नाहीये पण आपल्याला बघता येईल. अच्छा, बघता येईल ना. हा. म्हणजे शूट भेटेल आपल्याला. आणि जाता जाता टिंबे धरण पण भेटतं. आता पाणी नाहीये म्हणून चांगलं नाही वाटत, पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हा. खूप जास्त पाणी पावसाळ्यात असतं. एकदम आणि छान हा, वाटतं. खूप छान वाटतं तेव्हा. पण थोडासा रस्ता रिस्की होतो ना त्या टायमाला. हा, स्लिपरी होतो. एवढं काय नाही. हा, आता हा. काही रोड चांगले झाले त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, येतात खूप लोक फिरायला येतात तिथं. येतात ना. हा, आणि संध्याकाळी तर खूप छान वाटतं. संध्याकाळी Sunset. मग आपण सकाळी आलोय Sunset ते. बघायला. बाबांनी सकाळी आणलंय आपल्याला काय ते आपण काढायचं. सनराईज बघितलं नाही, सनसेट नाही. आपण आलोय ऊन ऊन बघायला. बघायला आलोय. बाबा बोलले 5 निघायचं, आम्ही उठलोय 6ला. काय बाबा, नियोजन एकदम प्रॉपर झालंय आमचं. तर मित्रांनो, जी जी ठिकाणं सांगितलेत, जर आज पॉसिबल झालं तर आपण तिकडे पण जाऊया. नाही झालं तर मग जिथे आपण भीमाशंकर तिथलं मंदिर वगैरे जाऊ. पण आतमध्ये शूट करायला भेटलं तर जाऊ, नाही भेटलं तुम्हाला बाहेरूनच दाखवेल. बाकी ते धरण वगैरे सर्व दाखवेल मावशीने सांगितल्याप्रमाणे. कारण मी पण पहिल्यांदाच चाललोय, तर मी माझे गायडन्स बाबा मावशी विषयी सगळ्यांना घेऊन चाललंय. त्यामुळं जे काय असेल ते तेच सांगतील आणि मला काय थोडं माहिती असेल तर मी तुम्हाला सांगेन. चला जाऊया. पाहू शकता इथून तुम्हाला तिकीट काढावं लागतं पुढे जायचं. एंट्री तिकीट किती आहे बाबा? तिकीट 50 रुपये. ठीक आहे. तर आपलं नाही तिकीट घेतलं मित्रांनो आणि आपण चाललो असं आता. चला काय होतंय बघू पुढं. तर मित्रांनो पाहू शकता किती दाट जंगल आहे आणि एकदम सुंदर रस्ता आहे. एकदम पाहू शकता तुम्ही, एकदम भारी वाटतं. पूर्ण बाजूनी झाडच झाड आहे मित्रांनो आणि एकदम शांत वाटतं इथे. A few minutes later. तर पुढे पार्किंग लावायची गाडी आणि तिथून मग चालत जायचं बाबा. तिथून परत चालत जायचं आपल्याला. इथून गाडी पार्क करू आणि पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, गर्दी बघा किती पार्किंगला. आता ते थांबून ठेवलं, अजून आतमध्ये जायचंय आणि आता थोडा कंटाळा येतोय बसून बसून. प्रवास चालू झाला का कंटाळा नाही येणार. पाहू शकता इकडं पण पार्किंग आहे पूर्ण आणि इकडं पण पार्किंग आहे. आता आपण इथून पार्किंग लावूया गाडी आपली आणि पुढे जाऊया. चला. इथं गाडी पार्क केली आपली आणि भरपूर पार्किंगमध्ये जागाच नाही राहिला. आता पाहू शकतो भरली इकडं. तर आता आपण इथून चालतच जाणार आहे. चालतच जाऊ ना मावशी? तर आता इथून चालत जाऊया. फोटोशूट करायचं होतं बूट घालून, पण पाय लागल्यामुळं बूट पण घालायचा मध्ये. चला ना, आता आपल्याला 2 किलोमीटर प्रवास चालत करायचा, कारण की गाड्या मागे थांबवत आहेत. इकडं स्पेशल कुठले प्राणी आपल्याला सापडतात बघायला भेटतात? रानडुक्कर आहे, रानमांजर आहे, अच्छा. बिबट्या, सांबर, अजून अजून उडणारी खारुताई. हा, उडणारी खार म्हणजे स्पेशालिटी आहे नाही का? हा, तांबडी जी आहे ती फक्त ह्या जंगलात सापडते. हां, अजून मोर पण असतील, शोधायला लागतील. हा, मोरे आलाय म्हणलं, मोर पण असेल ना. आणि माकडे तर काय बोलायचंच नाही, ते हे भरपूर काय, एक इकडे माग आहे. तुमचे भाऊ. हे 4 माकडं ऑलरेडी चालले. आणि ह्या जंगलात खूप 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 म्हणजे खूप जास्त औषधी वनस्पती आहेत. किती प्रकारची झाड आहेत तिथं? इथं जवळजवळ 800 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रजाती सापडतात वेगवेगळ्या झाडांच्या ना? झाडांच्या. हा. आणि सगळं आयुर्वेदिक नाही आहेत. हा, आयुर्वेदिक भरपूर आहे. भरपूर म्हणजे थोडेफार आयुर्वेदिक, थोडेफार झाडं, पण 800 प्रकारची वेगवेगळी प्रजातीची झाडं इथं तुम्हाला बघायला भेटतात. आणि बघा बस जाते आतमध्ये, मोठ्या गाड्या राहायचा. वा, एकदम घनदाट जंगल, निसर्गरम्य वातावरण, एकदम मस्त वाटतं इथं. हा, आणि फॅमिली सोबतच या. मित्रांनो, आता पुढचा प्रवास एकदम मस्त होणार आहे. ते ना एक फुलपाखरू आहे, हां, ब्लू मॉर्मॉन. ब्लू मॉर्मॉन. अच्छा. तर मित्रांनो पाहू शकता इथं श्री क्षेत्र भीमाशंकर. इथून आपल्याला थोडं पुढे चालत जायचं फक्त आणि मग मंदिर येईल. A few minutes later. एस टीने आला असतात तर तुम्हाला इथपर्यंत सोडते एस टी, बट आपण चालत आलो. तुम्हाला इथे खायला प्यायला पण भरपूर भेटेल. आणि एस टीने आलं तर तुम्हाला इथपर्यंत सोडते एस टी, बट आपण गाडी तिकडे पार्क करून डायरेक्ट आपण आलो इकडे. बाकी आपल्याला चालायचं आहे. आता फक्त 1 किलोमीटर राहिले, त्यामुळे सरळ रस्ता पाहू शकता तुम्ही. A few minutes later. तर मित्रांनो, त्यांनी गंध लावला आम्हाला आणि पैसे मागतोय. मी त्याला बोललो नको लावू, बळजबरीने लावून पैसे मागतोय. बोललो माझ्याकडे पैसे नाही, कारण पाकिट मी गाडीतच ठेवून आले आहे की नाही. ऑनलाईन पण नाही चालत इकडं. तर आता आपण जाऊया. चला, जाताना त्याला पैसे देऊ आपण. मित्रांनो, असा रस्ता इकडून वरती जायला
आणि इथं पूजेचं सामान वगैरे पण भेटेल तुम्हाला आणि मस्त वाटतं एकदम. ऊन आता थोडंसं वाढलं मित्रांनो, डोक्यावरती आलं सकाळी नाही, जरा रात्रीच्या टायमिंगला ऊन उतरल्यावर किंवा डायरेक्ट पहाटे या म्हणजे जेव्हा ऊन कमी असतं. मित्रांनो पाहू शकतो इथं वेगवेगळ्या प्रकारे इथे शंख आहे, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आहेत तुम्ही पाहू शकता. इथे पण शंख मुळे शिपले आहेत आणि तिथे रुद्राक्ष पाहू शकता आणि तिथे जडीबुटी वगैरे आहे. काय हो आजी, नवीन बिझनेस खोला काय तुम्ही इथं हाराचा? का तुमचा दोन बिझनेस आहे, आम्ही त्यांना काय विचारू आजी? भांडे घासू बसते आजी तिकडे सगळे लाईन. आजी येतो आम्ही जाताना घेतो हा हार. आजी कुठल्या गावची? जळकेगाव, लांबून आलो, मुंबई. जळगावची सुजुका. बाहेरून जे येतात ना मूर्ख, अक्कल नाही का त्यांना. इथं लाईन लावली आणि बोलतात आम्हाला लाईन पिछे ने आगे. डोळे गेलेत काय? हा मूर्ख आम्ही, म्हणजे आम्ही येडे 3 तास आम्ही इथले असून आम्ही इथं थांबलोय. आम्हाला VIP दर्शन नाही भेटू शकत का? आम्ही इथं का दर्शनासाठी थांबलोय आणि शान पण करते ती. कुठून आली काय माहिती बघा. हे बघा आता थोडं राहिलंय कसं टाकल ना कळ. A few minutes later. बागा भांडण आलो आम्ही तर त्यांच्या पुढे होतो. होऊ शकतं. इथून आता आपल्याला खालती लाईन मध्ये चाललोय आपण लाईन मध्ये आणि भांडणं करून फुल भांडणं केलेले. मला आता रिग्रेट व्हायला लागलं कशाला भांडणं केली म्हणून. जाऊ दे आता काय करणार, करायला लागतं भांडणं. नाही जाऊ आपण. गर्दी पाहू शकता तुम्ही इथून. आता इथून जायचं आपल्याला. इथून आतमध्ये जायला रस्ते पाहू शकता तुम्ही. पाहू शकता बंगार बोलायचे बस. हे चल चल जाऊ. फालतूक लोक आहे बघा मध्ये घुसताय ते. अक्कल पण नाही म्हणताय. हे बघा माणसं सगळे मध्ये घुसले. बावडगिरी करताना म्हणून राग येतो यांचा माहिती का. शिस्ती जायला लाईनीत येते येत नाही. A few minutes later. काय व्हायला लागलं, नुसती भांडण मागच्या जातो परत भांडण आली. मग ते माझ्या पोराला ढकललं बरोबर. नो पोशे इथं पण इंग्लिशचं वाट लागली माझ्या. बघा असे कपडे घालून आलात तर तुम्हाला प्रवेश नाही भेटणार मंदिरामध्ये. कुठल्याच यात नाही कुठल्याच मंदिरामध्ये असे कपडे अलाउड नाही आहेत. आणि इथं मजा पण भरपूर येते. लोक मध्ये मध्ये घुसतात पण मजा येते भांडण करायला. आता बघूया आपण पुढं दर्शन कसं होतंय. मध्येच घुसले मला पासा. त्याला काय बोलू पण सगळ्यांना भांडून कंटाळलो मी. त्याला काय बोललो चल जाऊ दे बाबा. टाइम बहुत खराब आ गेला. आता पोहोचलोय आपण इथं मंदिरापाशी आणि आतमध्ये तर व्हिडिओ काढून देणार नाही कारण की आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओ काढायला. आता इथून एंट्री मारायची आतमध्ये. इथून चेक होईल आणि मग आतमध्ये जाऊया आपण. आणि इकडून अशी लाईन गेली पूर्ण ती वर सोडतायत आता. ओ काकी तुम्ही दुकान सोडून इकडे काय करताय? रे बाबा इधर नाही तू जा रे. कंटाळला का काय? आजी कंटाळले आपली आजी. चला मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ काढायला भेटला आपल्याला नशिबाने. तर आता पुढे जाऊन बंद करूया आपण. दर्शन झालेलं आहे पूर्ण आणि दर्शन घेऊन आपण बाहेर आलोय. सगळे बसले तिथं पाहू शकता तुम्ही आणि उठले पण आता उठले आपण. आता आपण इथं आलोय आणि इथे फोटो वगैरे काढले आपण आणि बाहेर जाऊया आता इथून. आणि तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो पूर्ण. इथून पाहू शकता तुम्ही. हा आहे पूर्ण मंदिराचा व्ह्यू. बाबाला पण बाहेर जायचं त्यासाठी आपण आता लवकर निघूया आणि इथून एक्झिट आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी इथल्या नदी उगमस्थान दाखवायला आलोय. तर पाहू शकता तुम्ही इथे हे जे आतमधून आपण दर्शन घेऊन आलो तिथून ते उगम होते मित्रांनो. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी स्पेशल खाली आलोय आणि इथे एक साप पण आहे. त्याच्यामुळे मला जास्त पुढे जाऊ शकत नाही. A few minutes later. सच्च मुकला मित्रांनो काम करते बघा. काय सर वाडा पेळा 100 रुपये का? नाव काय तुझं? हा कितवीला आहे तू? 5वीला आहे का? तुला सारखं आहे का ते? 1 hour later. तुम्ही बघा एवढा रोड दिलाय तरी बाबांनी इथून आपल्याला शॉर्टकट मारायला लावलाय.
काय करणार मित्रांनो, तिकडं भरपूर गर्दी आहे म्हणून इकडून जायला लागतं आपल्याला. मॅटर झाला मॅटर. मित्रांनो मॅटर झालंय बघा इथं माकडांचं. कुठे एवढा मॅटर झालंय बोल. क्या भाई लोक क्या मॅटर कर रहे तुम लोग. मित्रांनो मॅटर बघितलं का तुम्ही, माकडांचा मॅटर खतरनाक. हा मेन रस्ता आहे पण हा बंद केल्यामुळे तिकडून चालू केलाय. मित्रांनो पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता लय दमलो आपण आणि आता परत आपण चालतच चाललो. इथून बस सुद्धा आहे बट आम्ही बोललो कशाला उगाच जरा चालत एन्जॉय करू आपण. 1 hour later. आता आपण करवंद तोडतोय. मित्रांनो एक करवंदाचं झाड आहे आणि इथं माझी मावशी पाहू शकता करवंद चोरती तोडते सॉरी. मित्रांनो आम्ही करवंद काढतोय आता थांबून आणि दाखव रे करवंद दाखव. पाहू शकता ही अशी करवंद आहेत आणि गोड लागतात थोडी आणि थोडी आंबट पण लागतात. आपण काढूया थोडी कारण ते मोठी मोठी करवंद आहेत त्याच्यामुळे काढायला लागते गायच्या गावात. थांब हे झाड थोडं खाली वागवलं पटकन वाढ. माझा हात दुखायला लागला. बघितलं का आमच्या अंगातली मस्ती मित्रांनो. नाही आहे बघ नाही हे काढ पटकन. माझ्या हाताला टोचत आहेत काढ इथले. लाल झालं परत. इथं बघा करवंद ते जाऊ द्या. इथं करवंद बघा चोर किती मोठा चोर. मित्रांनो मजा येते करवंद तोडायला. आता अजून तोडू आपण. हे बघा तुम्हाला दाखवतो कुठं. हे बघा इथे हे छोटे छोटे करवंद असतात पण हे अजून पिकले नाही. एकदम सफाईने चोरी करते सगळे. बघा मोठा चोर. मला खाऊ दे इकडे दे ना. चोर म्हणतो ना. हा चल हा मी पण चोरीला मदत केली तिकडं. शक्ल से ही चोर लगता है. बघा अरे आंबट आहे. चवच नाही. कसलं घाण लागते. चवच नाही नको काढू. आता म्हणले छान लागतंय. कोण बोललं. ते बी दुसरं खाल्लं. गजब टू बी बाजात. करवंद खायला एवढी मजा येते आणि त्यात मीठ वगैरे टाकून खायचे अजून भारी असत. मावणी दिलं ते पण आंबट आहे. ये देख इसने कितना बड़ा डाका डाला है. हमारी चोरों की टीचर थोडंच काढले आम्ही आणि आमची टीचरने बघा. टीचर एवढं कसं काय तुम्हाला जमलं टीचर. आयडिया असती. वरती असं ओढायचं खाली. ओढू का मग हे लाकडी घेऊन येते. चला जाऊया. 2000 years later. मित्रांनो आज आपल्या बाबाचा बर्थडे आहे तर मावशीने केक बनवलाय आंब्याचा आणि आता आपण केक कापणार आहे बाबाचा. तर बघूया कालच्या पराक्रमाचा आज केक कापू बाबासोबत. चला. A few minutes later. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बाबा. हॅपी बर्थडे टू यू. ए भाई का बर्थडे. क्या बात करता है यार. बाबा बरोबर तुम्ही पण आजीला बरोबर. ए टाळ्या टाळ्या. बाबा पार्टी.